चेंडू राहिल शेख यांचा सुरेख फटका एका पाहूया एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जातोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकार. अजय हा मनगटी फटक्याचा वापर आहे अरकम पटेलकडनं ज्या पद्धतीने केला जातोय ला जवाब. दरम्यान राहिल सज्ज असेल पुढच्या चेंडूसाठी. पहिलं षटक आहे, एक चांगली सुरुवात चांगला प्रारंभ पाहायला मिळतोय, परंतु कमबॅक करण्याची जबाबदारी सुद्धा राहिल तेवढ्याच लिल्या पेलू शकतोय. पुढचा चेंडू यास या ठिकाणी चेंडूच्या लेंथमध्ये बदल केला. मगाशी थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आता मात्र गुडलेन स्पॉटच्या जवळ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये यश मिळतंय. उजव्या एसटीचा थोडासा बाहेरी चेंडू ठेवला होता, बॅट वेगानं फिरली, बॅट आणि चेंडू यांचा संपर्क नाही. पुढचा चेंडू निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अचूक रीतीने लेंथ ओळखली, एका टप्प्याच्या साह्यानं लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघारी घ्यायची नाही, स्वर्गीय किरण स्मृतीच्या शक्ती. पुढचा चेंडू निश्चितच मिस टाइम फटका होता, मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे जातोय. फॉर्मलिंग झाली क्षेत्ररक्षणात आणि या चुकीला माफी नाही. एक धावेचं रूपांतर 2 धावेत, 10 धावा. बिनबाद 10 पहिलं षटक मार्गस्थ आहे. जर 10 इथे 45 ते 50 उभारल्या गेल्या तर मात्र निश्चितच रोमहर्षक सामना असेल, कारण दोन्हीकडे धारदार फलंदाजी आहे. झाडू फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 11 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. मगाशी राहिल याने 8 धावा ते 2 गडी बाद केले होते आणि त्या जोरावर तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्याही पूर्वीच्या सामन्यामध्ये 6 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता, मात्र तेव्हा शाहिद खान यांची जबरदस्त फलंदाजी झाली होती आणि ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. पुढच्या सामन्यात राहिल शेख ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खिजर रईस निश्चितच सुरेख चेंडूची हाताळणी केली होती, मधल्या एसटीच्या रोखाना हा चेंडू येत होता. मिस टाइम फटका पाहायला मिळतो, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, चेंडू येऊन पायावर आदळला, पायचीच्या रूपानं मोठा मासा देव मासा जाळ्यात अचूक अडकला गेला. अकरा धावा गडाच्या मोबदल्यात किती धावा इथे उभारल्या जातील? खरं तर चांगला खेळ झालेला आहे पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांकडून, मात्र महत्त्वाची विकेट खिजर रईसची गमावली गेली. हरकम पटेलनं चांगली सुरुवात केली, खिजरनं चूक केली, चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, अगदी एष्ट्यांच्या रोखाने बॉल होता. योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. मला असं वाटतं की फलंदाजाच्या मनात कुठेतरी आकडा हा 40चा असणार आहे सध्या तरी, पण त्यासाठी आणखी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवीन षटकाला सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये प्रभावी गोलंदाजी राहिल शेखची राहिली आहे. या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये देखील अप्रतिम पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी त्यांनी केली होती. या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले, मात्र अखेर विकेट प्राप्त केलीच. आणि आता गोलंदाजीसाठी माजिद शेख. चला, पहिलं षटक आपण योग्य वेळेवर पूर्ण केलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील तीच अपेक्षा तुमच्याकडून असणार आहे.
यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय गणेश वाफाळे बी क्वार्टर फायनलची लढत असेल आणि तदनंतर सेमीफायनल आणि अखेर ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर आहे. वाईडनं सुरुवात होत असताना या षटकाची धावसंख्या 12. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे, त्याच्यामुळे आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि विशेषतः ऑन साईडला भरपूर प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे फलंदाज अर्कम पटेलसाठी. अर्कम पटेल ग्रामीण आणि सिटी असं दोन्ही प्रकारचं क्रिकेट खूप चांगलं गाजवलेलं आहे. आजही तो गाजवतोय ग्रामीण क्रिकेट. यावेळेला सोडून दिलाय, पुन्हा एकदा वाईड आहे. आणखी एक खराब चेंडू. माजिदकडून ही अपेक्षा नसणार आहे कॅप्टनला, कारण हा एक जुना जाणता खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष तो देखील खेळत आलेला आहे. डिसिप्लिन मेंटेन ठेवावा लागणार आहे गोलंदाजीमध्ये. अवांतर चेंडू टाकून स्वतःवरच प्रेशर क्रिएट केला जात असतो. थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एक बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हरमध्ये एक फिल्डर आहे. बाकीचे खेळाडू सीमारेषेवर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वर गेलाय, जास्त दूर जाणार नाही. स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. ओ हो, फलंदाजाने तर आशा सोडूनच दिली होती, त्यामुळे धाव घेण्याचा देखील कुठलाही प्रयत्न अर्कमने केला नाही. कामरान मात्र नाराज आहे त्याच्यावर. कामरानने सिंगलसाठी पुरेपूर प्रयत्न केला होता आणि सिंगल तर मिळायला हवी होती, परंतु इथे विकेट मिळायला हवी होती अशी परिस्थिती होती. झेल हातातून निसटलाय. माजिदनं स्वतःच चूक केली, त्याच्यामुळे तो कोणाला दोष देखील देऊ शकत नाही. चांगला प्रयत्न होता, चेंडूपर्यंत पोहोचलाही होता. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सुटतो आहे. ही चूक महागी ठरेल का? पुढचे काही चेंडू स्पष्ट करणार आहेत, कारण अर्कम पटेल शैलीदार फलंदाज आहे. मनगटी फटके रॅन्ड पाहायला मिळतात. हो, चांगला रिस्टी प्लेअर आहे तो. स्क्वेअर ऑफ द विकेट, विशेषतः ऑफ साईड असेल किंवा ऑन साईड दोन्हीकडे त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि समोर देखील प्रहार करू शकतो. जीवदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल आणि बघा घेतलाय फायदा. स्विंग केलाय डीप स्क्वेअर लेगला. पिकअप शॉट. 6 धावा. षटकार. आज भरला यो सारा मैदान चॅलेंज ग्रुपचं आयोजन. आणि अतिथी आलेले आणि त्यावेळेस मात्र ऐवाझेलला 200 रुपये मिळाले. आता पुनश्च ते नाही नसल्यामुळे ऐवाझेलला एवन जोडीच्या माध्यमातून 100 रुपये दिले जात आहेत. अनेक ऐवाझेल टिपलेले आपण पाहिलेले आहेत. भरपूर संधी प्रेक्षकांना मिळालेल्या आहेत आणि संधीचं सोनं त्यांनी देखील केलेलं आहे, परंतु यावेळेला बॉल आउट ऑफ द पार्क. प्रेक्षकांना देखील संधी दिली नाही. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त बॉटम हँडचा वापर. कडक फटका. आणखी एक षटकार. आणि 100 रुपयाचा पारितोषिक या प्रेक्षकाला दिलं जाईल. जो प्रेक्षक आहे त्यांनी त्वरित मंचावर यायचं आहे. ऐवाझेल टिपणारा प्रेक्षक विकी आहे, मला वाटतं सोरगावचा आहे तो. ये बेटा. प्रेक्षक देखील खूप हुशार आहेत. त्यांना देखील आता माहिती असतं की फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन काय आहे, तो कुठे फटका खेळू शकतो आणि तिकडे उपस्थित राहतात. विकीनं झेल टिपलाय. धावसंख्या 25. सोरगाव बी संघाचा खेळाडू आहे. बेटा नाव काय तुझं? काय करणार आहे 100 रुपयाचं? पुढचा बॉल. लो फुल टॉस. फक्त दिशा दिली. टर्न केलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. बॉल हातातून निसटलाय, मात्र रिकव्हरी चांगली आहे. एकच धाव तिथे मिळताना दिसते. धाव घेत असताना खरं तर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये थोडीशी टक्कर पाहायला मिळाली, कारण अर्कमचं लक्ष बॉलवर होतं. एकच धाव मिळाली. धावसंख्या 26. चांगल्या स्थितीमध्ये तळवली स्पोर्ट्स संघ. BCC बोरिवली विपक्ष तळवली. बिग मॅच. अजूनही आपण बघतो की 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक फार खर्चिक राहिलंय. 2 बॉल सुरुवातीलाच वाईड होते, त्यानंतर एक डॉट बॉल टाकला खरा आणि त्या बॉलवर झेल सुटला, परंतु तदनंतर जबरदस्त पलटवार अर्कम पटेलनं केलाय.
आतापर्यंत 24 धावांचं योगदान अर्कम पटेलचं आहे. 9 बॉलचा सामना केलाय. कामरान पटेलकडे पहिल्यांदा स्ट्राईक आहे या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये 2 षटकार कामरानने ठोकले होते, ते देखील सुरेश पारदीच्या विरोधात. कमालीचे फटके होते. गॉन एस्टेनचा वेध घेतलाय बॉलनं. कामरान पटेलच्या खेळीचा अंत. ही ओळख आहे त्याची. डीजे बॉल होता, जास्त बाउन्स नव्हता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली कडा लागली होती. इनसाइड एज प्लेड ऑन झालाय कामरान पटेल. मला तर वाटतं कॉमेंटेटरची दृष्ट लागली, कारण यापूर्वी वर्णन केलं आपण आणि लगेचच आपण पाहतोय की कामरान पटेल बाद होऊन तंबूत परततोय. असं बऱ्याचदा घडतं खरं तर, पण त्यात आपला काही दोष नाही आहे. आपलं कामच आहे ते. मागच्या मॅचमध्ये त्याने चांगला खेळ केलेला आहे आणि तेच पोहोचवलं होतं प्रेक्षकांपर्यंत. पण इकडे गोलंदाजानं एक चांगला बॉल डिलिव्हर करत असताना त्याचा अडसर दूर केलाय. 0वर बाद झालाय कामरान पटेल. 26ला 2. तळवली स्पोर्ट्स. नवीन बॅटर मैनुद्दीन. वारलीपाड्याच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी मैनुद्दीनची राहिली होती. यावेळेला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल येईल आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 2 मोठे फटके देखील आले, 2 वाईट्स देखील पाहायला मिळाले, परंतु काही चांगले चेंडू देखील होते या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2/26. पहिल्या षटकात 11 धावा आल्या, पुढच्या षटकात 15 धावा आल्या आणि त्या जोरावर आपण पाहतोय. आतापर्यंत गडी बाद झाले 2 बाद 24 धावा. इथून 15 ते 20 धावा जोडण्याचं टार्गेट ठेवावं लागेल, तरच तलोली स्पोर्ट, तलोली संघ एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी होणार आहे. कारण BCC बोरिवलीला आज सूर गवसलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये पाहिला हा संघ पहिल्या फेरीमध्येच अडखळत असायचा. इथे मात्र आता संधी आलेली आहे. क्वार्टर सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी BCCचे सारे खेळाडू आसुसलेले आहेत. भोकरीच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली होती या टीमची. तृतीय क्रमांकापर्यंत ते पोहोचले होते, परंतु त्या व्यतिरिक्त इतर स्पर्धांमध्ये तेवढी चांगली कामगिरी झालेली नाही. आज संघ चांगला खेळताना दिसलाय. 2 सलगचे सामने जिंकलेत आणि आता हा तृतीय फेरीचा सामना सध्या आपण पाहतोय तळवली विरुद्ध BCC बोरिवली. शेवटच्या षटकाची जबाबदारी नेहमीप्रमाणे सिन्नान खोतच्या खांद्यांवर. स्ट्रायकिंग एंडला अर्कम पटेल, सेट बॅटर. फटका छान आहे. वाईडिश फाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावा, चौकार. आहेत अजूनही 5 चेंडू शेष आहेत आणि इथून किती धावा येत आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा धावसंख्या 40च्या वर जाणार आहे तेव्हा एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं एक्झिक्युशन या फटक्याचं आपण बघितलं. ऑलरेडी तो ऑफस्टिकच्या बाहेर होता. लेंथ बॉल आणि एस्टेनच्या रोखानं होता बॉल, परंतु फलंदाजासाठी त्याच्या पायावर बॉल मिळाला. फक्त थोडीशी बॅट लावायची होती. ते चांगलं काम केलं. अर्कम पटेलनं हवेत खेळण्याचा निर्धार. ओहो, गॅप शोधलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला टायमिंग तेवढं खास नव्हतं, परंतु गॅप शोधला आणि चौकार. गायकवाड सर आणि आउटफील्ड देखील जबरदस्त लाइटनिंग फास्ट आहे. म्हणजे लॉंग लेगच्या क्षेत्राकडे एक क्षेत्ररक्षक होता, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला होता, मात्र गॅप खूप मोठा होता असं म्हणता येणार. आणि तिथे क्षेत्ररक्षक चपळ आहेत. तिथे शाहिद खान आहेत, त्यांना सुद्धा चकमा देत चेंडू सीमारेषा पार चौकार गेला. खऱ्या अर्थानं बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क झाला नव्हता, मात्र 4 धावा मिळाल्या त्या अत्यंत मोलाच्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिन्नानचा वेग. तो देखील वेगानं बॉल टाकतोय आणि त्याचा देखील फायदा येते फलंदाजी करणाऱ्या टीमला होतोय. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. धावसंख्या 34 मधून 32 धावा हे एकट्या अर्कमनं बनवलेले आहेत. 2 फलंदाज जे बाद झाले ते दोन्ही 0वर बाद झाले.
खिजर रईस आणि कामरान पटेल, परंतु अरकम पटेल चमकतो या मॅचमध्ये तळवली संघासाठी. पुढचा बॉल राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा बेरकावून दिलाय लॉंग लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा तिसरा चौकार. 3 in a row. कमकुवत दुवा मानत आलेलो आहोत. त्यांच्यापुढे 100 प्रश्न असतो. मात्र आता जर अफझलची गोलंदाजी आपण पाहिली तर ती सुद्धा धारदार आहे आणि त्या अनुषंगाने विचार करायला गेलो तर इथे 40 पेक्षा अधिक धावा होत आहेत. अत्यंत जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच 40+ धावसंख्या चेस करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतंय. नेक्स्ट बॉल यावेळेला फार दूरवरचा बॉल, त्याला देखील ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न. चांगली लाईन थोडीशी व्यारी करत असताना बीट केलंय बॅटरला. लेंथमध्ये देखील थोडासा बदल केला होता. पहिला डॉट बॉल येतोय सिन्नांच्या षटकामध्ये. षटक खर्चिक राहिले. सलगचे 3 चौकार आलेले आहेत. चौकारांची तिकडी पूर्ण केली आहे अरकम पटेलनं. एक मोठी इनिंग्स तो खेळत असताना आपल्या टीमसाठी. शेवटचे 2 बॉल्स बाकी. धावसंख्या 2 बाद 38. सिन्नान वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल यावेळेला पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे उपस्थित आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. अतिशय चांगला झेल बाबू नाचन कडून पाहायला मिळाला. सीमारेषी लगत होता. प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाहीये फलंदाज. मात्र चांगली बॅटिंग केली. शेवटचा बॉल ओसामासाठी पिकअप शॉट. चांगलाच पिकअप आहे. बॉल मैदानाच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. स्कोर झालेला आहे तळवली संघासाठी या डावाचा आणि धावसंख्या 40+ 44. 44 धावा फलकावर लागत आहेत. 45 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये बीसीसी बोरिवली संघासमोर. निश्चितपणे आपण पाहतोय बीसीसीचे पाठीराखी मोठ्या संख्येने आलेले आहेत. कारण हा वर्ष आहे थोडासा खडतर होता. हुजेर यांना सुद्धा आपण पाहतो आहोत. वसीमबाई त्याचप्रमाणे नबील दिवकर संघाचा उत्साह वाढवण्यासाठी खरं म्हणजे पडग्यातील मंडळी पण बीसीसीचे पाठीराखी आहेत. यस हुजेर जी आपको स्टेज पे आना है. बीसीसी बोरिवली संघाचा अनेक वर्ष कर्णधार पद भूषवणारा आणि एक ठाणे जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला उत्कृष्ट लिजेंड क्रिकेटर हुजेर नाचन यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निश्चितपणे या ठिकाणी सन्माननीय अतिथींना आपण सन्मानित करीत आहोत. सदानंद पालवी साहेब यांचा सन्मान एवन जोडीला विनंती करतोय. सदानंद पालवी आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहात दादा. आदरणीय सदानंद पालवी साहेब यांचा एवन जोडी संकेत ढोले आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून सन्मान होत आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह या माध्यमातून आपण सदानंद पालवी साहेब यांना सन्मानित करीत आहोत. थंड लगेचच मी या ठिकाणी भावेश ठाकरे साहेबांना विनंती करतोय आपणही टॉस बॉक्स मध्ये जाणार आहात. भावेश ठाकरे साहेब आपलाही सन्मान एवन जोडीच्या माध्यमातून एवन जोडी संकेत ढोले त्याचप्रमाणे
अक्षय पाटील यांच्या सौजन्यानं सुंदर स्पर्धा आपण संपन्न करीत आहोत. भावेश ठाकरे साहेब, चला सलामी जोडी बीसीसी बोरिवली. हुजेर नाचन यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जायचं. आपलाही सन्मान आम्ही करीत आहोत. एक लिजेंड क्रिकेटर आहेत. आइए हुजेर भाई. एवन जोडी संकेत डोले आणि अक्षय पाटील यांच्या सौजन्यानं चॅलेंज ग्रुप कलंबोली स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक संपन्न करीत आहेत. जेव्हा बीसीसी बोरिवली संघानं अध्यक्षीय चषक जिंकलेला होता त्यावेळचे कॅप्टन हुजेर नाचन होते. इरफान त्यावेळेस यष्टीरक्षक असायचा आणि पप्पू दिवकर असतील अनेक खेळाडूंची नावं घेता येतील. दरम्यान तो इतिहास जागृत होणारा क्षण आहे. विजयाचं लक्ष्य पूर्ण करत असेल तर 45 धावा उभाराव्या लागतील. प्रति षटकामागे 15ची सरासरी पूर्ण करावी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. रेहान मुरुमकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. सलामीला येत असताना टिपिकल पॉवर प्लेचे फटके चौकाराची बरसात करण्याची क्षमता असलेला हा अष्टपैलू खेळाडू रेहान मुरुमकर पहिला चेंडू सामोरा जाईल. महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटमध्ये गाजलेलं एक नाव शाहिद खान. एकता ट्रॉफी, काय जबरदस्त ट्रॉफीचं आयोजन आपण पाहिलंय यावर्षीची. दरम्यान पुढचा चेंडू, चुकीचा चेंडू आणि या चुकीला माफी नाही. फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. सीमारेषा पार षटकार. वरती फुलटॉसचा चेंडू होता. त्याचं लिलया स्वीकार केला. शाहिद खान एक मोठं नाव आहे. मॅनेजमेंट के गुरु है आणि क्रिकेट टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अत्यंत कोलून पे आलेले आहेत. घाट घाट का पाणी पी के आए हुए. एक चांगला. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चेंडू खोलवर टप्प्याचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय फटका जोडला जातोय. चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्यानं सीमारेषा पार चौकार. वाकई में घाट घाट का पानी पी चुके हैं और अच्छे अच्छों को उन्होंने पानी पिलाया भी है. अपने बल्ले से खासतौर पर गेंदबाजों की अच्छी खबर ली है उन्होंने. स्क्वायर ऑफ द विकेट. वाह, ये तो और भी बेहतरीन. एक और चौका. चौकारच्या जोरावरती पहिला चेंडू षटकार. त्यानंतर दर्शनीय 2 चौकार आपण पाहिलेले आहेत. ऑफ साईडला ज्या पद्धतीने फटके खेळले गेलेले आहेत, क्लास दाखवत आहेत शाहिद खान यांचा. यावर्षी आपण जर विचार केला ठाणे पालघर रायगड क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रामध्ये क्रमांक 1 ची स्पर्धा म्हणून एकता ट्रॉफीच्या स्पर्धेकडे पाहिलं जातंय. जहाँ गजब का आयोजन और नियोजन उस टूर्नामेंट का देखने को मिला था और यहाँ पर गजब की शुरुआत देते हुए अपनी टीम के लिए शाहिद खान बहुत ही सुंदर स्क्वेयर ड्राइव दिखाया. बैट का फेस खोला है. बैकवर्ड ऑफ द पॉइंट फील्डर मौजूद. ओ यहाँ पर मौका बना है. अपील रन आउट की, लेकिन अंपायर बताते हुए कि पहुंच गए हैं बल्लेबाज. सुरक्षित है जरार मुल्ला. चिकी सिंगल. स्कोर बढ़ता हुआ 15 रन बिना किसी नुकसान के. 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने. चलिए अंपायर फिर भी चेक करना चाहते हैं. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट है. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट है, लेकिन टीवी अंपायर की मदद ली गई है. चला तिसरी पंच आपण जोडलं जायचं या ठिकाणी. जरार मुल्ला डेंजर एंड पर. देखना है टीवी अंपायर का निर्णय क्या आता है, क्योंकि जरार ने जो है वो क्रीज के नज़दीक आने के बाद बल्ला ग्राउंड करने की कोशिश की है. पहले वो हवा में लेकर आए थे. वैसे बेसिक्स बताते हैं कि दूर से ही थोड़ा सा आपको बल्ले को घसीटते हुए लेकर आना चाहिए.
दरम्यान डोहळे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच माननीय श्री वामन गोपाल पाळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्यासोबत सेंचुरी रेयन कंपनीतील कामगार युनियनचे नेते माननीय श्री परमेश्वर वामन पालवी साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. त्यांचं देखील आगमन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे चषक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या आकर्षक ट्रॉफीज या मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. नॉट आउट. अगदी शेवटच्या क्षणाला बॅट टेकवली होती क्रीजमध्ये. पंचांची नजर घारीसारखी आहे मात्र. एब्सोल्युटली 15 विदाउट लॉस. इनसाइड आउट, हवा में इनफील्ड को क्लियर करते हुए जरार मुल्ला पावर प्ले का फायदा उठाते हुए गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. आदरणीय सन्माननीय वामन पालवी साहेब जे माजी सरपंच आहेत, त्यांच्यासोबत परमेश्वरजी पालवी त्यांचे चिरंजीव आणि हरिहरड डोहळेचे आमच्या सन्मानातील आपण याच्या दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय देखणा फटका. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. राज किया है. पहले मैच में भी काफ़ी महंगे साबित हुए थे और इस मैच में भी काफ़ी रन्स खर्च किए. 23 रन आए पहले ओवर से, 4 चौके लगे और एक सिक्सर. अंतिम गेंद पर क्या कमाल का उल्टा शॉट. अनकैरेक्टरिस्टिक कहीं ना कहीं. जरार इस तरह के शॉट्स बहुत कम खेलते हैं, लेकिन इस बार खेला तो बहुत खूबसूरत तरीके से खेला. पहले ओवर की समाप्ति पर 23 रन बिना किसी नुकसान के बीसीसी बोरीवली. बचे हुए 12 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की जरूरत. पूर्णपणे मॅचची हवाच काढून टाकली पहिल्या षटकामध्ये. धनेश इलेव्हन कुकसे संघ, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपण मैदानावरती उपस्थित व्हायचं आहे. या सामन्यातील विजेता संघ हा जय गणेश वाफाळे 22-2 आत करेल. त्यातील विजेता संघ हा अंतिम 3 मध्ये पोहोचणार आहे. अत्यंत महत्त्वाचा क्षण असेल. दरम्यान कामरान पटेल. जहाँ कामरान पटेल गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. देखिए आज का जो लॉट था उसमें से ये सेकंड लास्ट मैच है. इसके बाद जीतने वाली टीम जय गणेश वाफाले बी से टकराएगी, वो क्वार्टर फाइनल रहेगा. यानी कि उसमें से जीतने वाली टीम टॉप 3 में पहुंचेगी और टॉप 3 में जो टीमें हैं उनके बीच में ड्रॉ किया जाएगा. उसमें से सीधी एक टीम फाइनल में पहुंचेगी और बाकी 2 टीमों के बीच में सेमीफाइनल रहेगा. वाइट के साथ शुरुआत. आईगाव देवी सोरगांव बी टीम क्वालिफाई कर चुकी है अंतिम 3 में. साथ में धनेश इलेवन कुकसे टीम ने भी क्वालिफाई किया है और अब अगले मैच की विजेता टीम जो है वो भी सुपर 3 में पहुंचेगी. तो 3 टीमों के बीच में ड्रॉ कंपलसरी होना है. चिट्ठी के आधार पर एक टीम फाइनल में पहुंचेगी और बची हुई 2 टीमों के बीच में सेमीफाइनल मुकाबला खेला जाएगा. सन्मानित जितू गोरले साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच यापूर्वी एक वाईट चेंडू पाहिला. योगेश गोरले साहेब यांचे आगमन झाले. त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी कामरान पटेल यांच्याकडनं एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कारण धावफलक मात्र फुगलेला आहे. 24 धावा, इथून 21 धावांची गरज आहे. कामरान पटेल जिस तरह से पिछले मैच में गेंदबाजी की थी, उनका ओवर टर्निंग पॉइंट रहा था उस मैच में. 9 गेंदों में 17 चाहिए थे जाम्बुलपाड़ा को. वहां से उन्होंने लगातार 2 विकेटें चटकाई थी. अक्रॉस द लाइन ग्राउंडेड शॉट बना है. तेज गति से गेंद ट्रैवल करती है यहाँ पर एजी ग्राउंड डोहले में. सिंगल ही मिलेगा शाहिद खान को. अब 10 गेंदें शेष. जीतने के लिए 20 रनों की जरूरत. लय सापडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कामरांना यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर टर्निंग दिलं होतं आणि त्यात जोरात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा राहिला होता. परंतु आज रेहान मुरुमकर मात्र खूप महागडा ठरला. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. वेळ अधिक खर्च होतोय कारण अजूनही सामने शेष आहेत 3. पहले विकेट की तलाश में इस समय तलवली टीम. हाफ वॉली में लेकर लॉफ्ट किया. हवा में फील्डर है. ओ बढ़िया कोशिश. शायद ये गेंद हाथ में भी गिरी थी. मुश्किल अवसर जरूर था.
लेकिन प्रयास अच्छा, 2 रन मिलेंगे। रनिंग झेल होता. अगदी आपण पाहिला तर हाताला चेंडू लागला, मात्र अवघडच झेल होता. चांगला प्रयत्न केला, सुदैवी ठरला की चेंडू सीमारेषेकडे गेला नाही. अच्छी नोकझोंक चल रही है इस ओवर में। कामरान अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, मौका भी निर्माण किया। अब 9 गेंदे और 18 रन, बिल्कुल पिछले मैच की तरह ही लगभग समीकरण बन रहा है। कभी कभी विकेटें भी उतनी मायने नहीं रखती है, गेंदे और रन का जो इक्वेशन है ना वो ही इम्पोर्टेंट है। विकेटें भले ही आपके पास है, लेकिन यदि आप रन्स नहीं बना पाते हो तो फिर कहीं ना कहीं सवालिया निशान लग जाता है आपकी बल्लेबाजी पर। खैर अभी 9 गेंदें बची है, 18 रन चाहिए, क्षमता भरपूर रखते हैं शाहिद खान और जरार मुल्ला। अच्छा स्टार्ट दिया है उन्होंने, लेकिन अभी भी काम खत्म नहीं हुआ है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, इस बार स्वीप किया खूबसूरती के साथ, गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीने हा फटका निघाला होता आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार केला. या ठिकाणी आदरणीय योगीदादा ठाकरे साहेब त्यांचं मोलाचं योगदान आहे, त्यांचं आगमन झालंय. अजयजी शेलार साहेब, उद्योजक वासिन यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतोय, आदरणीय अजय शेलार साहेब, योगीदादा ठाकरे, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. बाउंड्री लाइन पर जो खिलाड़ी है उनसे लगभग 10-12 फीट ही दूर से गेंद को निकाला था, लेकिन कितनी तेज निकली थी गेंद, फील्डर के पास कोई मौका नहीं था। इस बार अपने आप को यॉर्क कर लिया, एज लगा है बल्ले का, सिंगल मिलेगा जरार को। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन, लक्ष्य 45 का, अभी भी 13 रन चाहिए, 7 गेंदों का खेल शेष है। एक थोड़ी सी कमजोर गेंद जो कि लेग स्टंप की दिशा में फुल टॉस, उस पर चौका जड़ने में कामयाब रहे जरार मुल्ला। तो गेंदबाजी काफी अच्छी की है कामरान पटेल ने इस ओवर में, 7 गेंदे 13 रन। शाहिद खान के पास स्ट्राइक, कामरान के ओवर की अंतिम गेंद, और छेड़खानी करने का प्रयास था, ये फुल टॉस बन रही थी, लेकिन शाहिद थोड़े से ऐसा लगा कि दुविधा में रहे, बड़ा हिट लगाए या फिर दिशा दिखाए। आखिरकार दिशा दिखाने का प्रयास किया, एज लगा और बाउंस पर विकेट कीपर की तरफ गेंद, डॉट बॉल। तो मैच आखिरी ओवर में जाता हुआ 6 गेंदों में 13 रनों की जरूरत। कदाचित त्या बॅटला जर स्पर्श झाला नसता तर वाईटही चेंडू मिळू शकला असता, मात्र दरदरची शक्यता आहेत. त्या सगळ्या शक्यता बाजूला घेऊन 6 चेंडू 13 धावेचं समीकरण आहे, सामना बनलेला आहे. इथे जर का अचूक गोलंदाजी, पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला पाहायला मिळेल. गेंदबाजी के लिए अफजल है, जो कि एक युवा खिलाड़ी है। युवा खिलाड़ी जब आते हैं, जो नए खिलाड़ी आते हैं गायकवाड़ सर, उनका कई बार आपकी टीम को फ़ायदा मिलता है, क्योंकि विपक्षी टीम के बल्लेबाजों ने उनको ज़्यादा खेला नहीं होता है, तो उनके बारे में ज़्यादा आइडिया भी नहीं होता है। उसका फ़ायदा कई बार वो गेंदबाज भी उठा लेते हैं। देखना इस मैच में क्या होता है। पिछले मैच में 17 रन थे बचाने के लिए, वो बचाए थे, अफजल ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। अब 13 रन है उनके पास। दरम्यान शेअर मार्केट गरम झालं आहे. योगीदादा गोरले यांच्याकडनं जर का सलग 2 चेंडू षटकार मारले गेले तर 1359 रुपये हे दिले जातील कॅश प्राइज. पार्टनरशिप तो बहुत अच्छी बनी है। 15 पर बैटिंग करते हुए जरार, 16 पर है शाहिद। 2 ओवर में 32 रन बना लिए हैं, लेकिन 1 ओवर में अब 13 रन चाहिए। करंट रन रेट तो रिक्वायर्ड रेट से बेहतर है। 6 गेंदे 13 रन, जरार के पास है स्ट्राइक। और जैसा आपने कहा कि पहली 2 गेंदें, वैसे तो सभी अच्छी गेंदें करनी पड़ेंगी, क्योंकि पहली 2 गेंदें अच्छी करेंगे, बाद में 2 बड़े हिट्स लगेंगे तो फिर वहाँ पर भी मैच हाथ से निकल सकता है। लेकिन जी हाँ, पहली 2 गेंदें प्रेशर बहुत ज़्यादा बन सकता है बल्लेबाजों पर, यदि वो 2 गेंदें बेहतर ढंग से करते हैं तो गेंदबाज अफजल, और यदि एक आध बड़ा शॉट आ जाता है तो उनके ऊपर ज़्यादा दबाव। ये सिचुएशन है। विशेष गोष्ट म्हणजे 2 चांगले अचूक चेंडू जर टाकले गेले तर त्याचा दबाव फलंदाजावर येणार आहे आणि आत्मविश्वास गोलंदाजाचा उंचावणार आहे. जी बिल्कुल वही मैं कह रहा था। तो ये दबाव जो है फिलहाल दोनों तरफ है, आग दोनों तरफ लगी हुई है, अभी एक दूसरे के ऊपर ट्रांसफर करने की कोशिश हो रही है। जगह दे बैठे, स्लैश कर दिया है जरार ने, शानदार शॉट, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए।
पण कोणत्याही ठिकाणी फटका खेळण्याची क्षमता माझ्यात आहे हे दाखवून देतोय प्रिन्स ऑफ बोरिवली जरार मुल्ला. बहुत ही उम्दा स्ट्रोक, काफी समय मिला उनको खेलने के लिए. बैकफुट पर जाकर जोरदार तरीके से स्लैश किया, लॉफ्टेड स्क्वायर कट. पीछे कोई प्रोटेक्शन था नहीं वहां पर. स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में. तो पहली गेंद पर चौका. दबाव को ट्रांसफर करते हुए जरार मुल्ला गेंदबाज के ऊपर. अब 5 गेंदों में चाहिए 9 रन. कदमों का इस्तेमाल, स्विंग कर दिया ऑन साइड में. खूबसूरत शॉट, 6 रन मिलेंगे. और दर्शक ने कैच लपक लिया है. उनके खाते में 100 रुपये एवन जोड़ी की ओर से, चैलेंज ग्रुप की ओर से. अशी एवन जोडी नंबर 1 नावलय कमवलाय. अशी एवन जोडी नंबर 1. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाच्या क्षणी जरार मुल्ला तुटून पडतो आहे. शाहिद खान यांनी सुद्धा सुंदर फलंदाजी केली. पहिला चेंडू षटकार मारलाय, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आल्या, 3 चौकार जरार मुल्लांच्या बॅटमधून आलेले आहेत, 1 षटकार आलेला आहे. आणि त्या जोरावरती BCC बोरिवली संघ इथे विजयाच्या अश्वावरती आरूढ जवळजवळ झालेला आहे. काफी कठिन शॉट माना जाता है जब आप कदमों का इस्तेमाल करते हो. वहां से फ्रंट फुट पर आकर पुल शॉट खेलना, वो स्ट्रोक यहां पर खेल के दिखाया है जरार मुल्ला ने. बहुत ही आकर्षक बल्लेबाजी. 7 गेंदों में 25 पर जरार. 4 गेंदों में सिर्फ 3 रन चाहिए जीतने के लिए. इनसाइड आउट ड्राइव किया, हवा में गेंद बाउंस पर पहुंचे. डीप एक्स्ट्रा कवर, लगभग वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ. वहां पर खिलाड़ी कामरान 1 रन लेने का अवसर. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43. अब समीकरण है 3 गेंदे और 2 रन कंपलसरी बनाने. एक भी कम नहीं चलेगा. एक आध डॉट डिलीवरी. कम नहीं चलेगा लेकिन ज़्यादा चलने वाला है. या ठिकाणी जरी 2 धावांची गरज असेल, चौकार मारला तरी चालणार आहे. वो तो हो जाएगा लेकिन कम बिल्कुल भी नहीं चलेगा क्योंकि मैच टाई हो गया तो फिर तलवली टीम जीत जाएगी क्योंकि पहले बैटिंग उन्होंने की है. चेजिंग कंपलसरी है, ये महत्वपूर्ण रूल है. शॉट मिड विकेट शाहिद खान के लिए. शॉट एक्स्ट्रा कवर भी तैनात किया गया है. कैचिंग पोजीशन में सिंगल बचाने की कोशिश. टैप किया सीधे फील्डर के पास, मौका है यहां पर. स्टंप्स बिखेर दिए हैं विकेट कीपर ने. सॉफ्ट सिग्नल आउट और टीवी एम्पायर की मदद. चेक किया जाएगा. यदि यह विकेट गिर जाता है तो काफी रोमांच बढ़ेगा. रोमहर्षक आणि रोमांच म्हणजे अगदी श्वास रोखून धरायला लावणारा क्षण आहे. जर फलंदाज धाव बाद तर नवा फलंदाज येणार आहे. अंपायर का सॉफ्ट सिग्नल आउट है. क्या ये बदला जाएगा? बिल्कुल नहीं, आउट ही रहेंगे बल्लेबाज. कहानी में ट्विस्ट और मैच होता हुआ सुपर हिट. 2 गेंदे 2 रन. सोरबी संघाचे करते धरते हरिशेठ भेरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचंय. पहिला दिवस गाजवणारा संघ सोरबी, याच मैदानावरती सोरबी संघानं आपली विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती. यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आणि स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये पहिला दिवस गाजवणारा सोरबी संघ, त्या संघाचे करते धरते सन्माननीय हरिशेठ बेरे आपणाला विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. नए बल्लेबाज फरहान पावले क्रीज की तरफ बढ़ते हुए. स्ट्राइक उनके पास रहेगी. स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज आउट हुए हैं. वैसे फॉर्म तो अच्छा है फरहान का, पिछले मैच में खेले भी अच्छा है, लेकिन ये सिचुएशन काफ़ी अलग है. काफ़ी ट्रिकी सिचुएशन किसी भी बल्लेबाज के लिए हो सकती है. 2 गेंदे 2 रन चाहिए. मैच रोमांचक स्थिति में. BCC बनाम तलवली. BCC टीम 45 रनों का पीछा कर रही है. सलामी बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बैटिंग की. खासतौर पर जरार मुल्ला ने 22 रनों की आकर्षक पारी खेलने के बाद आउट हुए. शायद 26 रन बनाए. लेकिन अब फरहान पावले के कंधों पर जिम्मेदारी.
अफजल शेख के पास एक मौका बना है। भले ही शुरुआत कैसी भी क्यों ना रही हो, लेकिन आप अपने आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हो। 2 गेंदे 2 रन। इनके लिए थोड़ी सी अलग फील्ड है, शॉर्ट मिड विकेट जरूर है। समय का ख्याल रखें प्लीज तलवली टीम के कैप्टन। इसके बाद भी 3 मैचेस होने हैं। डीप कवर, लॉन्ग ऑफ, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड। फिर से बदलाव। चलिए शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात किया जा रहा है। 1-1 रन की लड़ाई है। 2 गेंदे 2 रन। अफजल चले राइट आर्म ओवर द विकेट। ओ अपिश, लेकिन सुरक्षित शॉट। ओहो खराब क्षेत्र रक्षण, गेंद नहीं छूटी, मैच छूट गया है तलवली के हाथों से। 4 रन और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है बीसीसी बोरीवली ने। कॉन्ग्रेचुलेशन टीम बीसीसी। खीजर रईस द्वारा गलती, यहां पर 1 ही रन बन सकता था शायद और अंतिम गेंद तक रोमांच देखने को मिल सकता था, लेकिन मैच खत्म हो चुका है। 1 गेंद शेष रहते हुए 45 रनों का लक्ष्य हासिल किया है बीसीसी बोरीवली ने और इस मैच के मैन ऑफ द मैच